मालेगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून जातीय सलोखा असताना आणि सर्व गुण्यागोविंदाने मालेगाव शहराचं वातावरण असताना काही एक कारण नसताना एक राजकीय व्यक्ती बाहेरगावून येतो आणि खोट्या प्रकारचे असे आरोप लावून मालेगाव शहराची जी बदनामी चालवलेली आहे ती निश्चितच खेदजनक आणि निंदाजनक बाब आहे. ज्या पद्धतीने SIT इन्व्हेस्टिगेशन आणि जे गुन्हे दाखल होत आहेत ती FIR जर आपण वाचली तर बांगलादेश आणि रोहिंग्या अशा प्रकारचा काही एक वाद देखील त्या FIR मध्ये नाहीये. परंतु बाहेर मीडियामध्ये किंवा महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने मालेगाव शहराची जी बदनामी चाललेली आहे त्या मालेगाव शहराच्या बदनामीमुळे नाहक चांगले नागरिक भरकडले जात आहेत आणि ही निश्चितच खेदजनक बाब आहे. म्हणून माझी शासन स्तराला देखील विनंती राहील की काही एक कारण नसताना मालेगाव शहराला अशा प्रकारे त्यांची मालेगाव शहराची मानहानी होईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करू नये, वातावरण कलुषित करू नये. राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। दर्शकों, स्वागत है आप सभी का अब तक न्यूज इंडिया पर। दर्शकों, जन्म दाखिला मामला दिन पे दिन गर्माता ही जा रहा है। पहले 3 आम शहरी और अब बार काउंसिल के एक सदस्य खालिद यूसुफ पर केस फाइल हो गया। इसको लेकर बार काउंसिल एसोसिएशन आक्रामक दिखाई दे रही है। आज शुक्रवार के दिन मालेगांव कोर्ट बार काउंसिल एसोसिएशन की बैठक हुई, जिसमें सभी जाति, सभी धर्म, सभी वर्ग के अलग अलग जाति धर्म के लोगों ने यहाँ एकता दिखाई। इनका मकसद सिर्फ और सिर्फ बार काउंसिल एसोसिएशन के एक वकील पर FIR का होना बहुत ही चिंताजनक बात गंभीर तौर पर ली जा रही है। बार काउंसिल की इस बैठक में सभी सदस्य, सचिव, अध्यक्ष सभी मौजूद रहे। यहाँ पर बात सिर्फ बार काउंसिल एसोसिएशन के सदस्य के तौर पर की गई कि अगर बार काउंसिल के किसी भी सदस्य पर इस तरीके की FIR की जाती है तो बार काउंसिल एसोसिएशन इसे कभी भी बर्दाश्त नहीं करेगा। शासन प्रशासन से सीधा आह्वान कर डाला, अपील की है पुलिस प्रशासन से कि 169 का जवाब लिखकर कोर्ट में जमा करवा दे और इसमें कहीं ना कहीं चुकी हुई है इस बात की मान्यता करे। SIT का हम विरोध नहीं करते, SIT को अपना काम करने दिया जाए, लेकिन बार काउंसिल एसोसिएशन का कहना है कि जो कुछ भी मालेगांव शहर में हो रहा है सिर्फ और सिर्फ राजकीय दबाव में किया जा रहा है। मालेगांव शहर की बदनामी की जा रही है। मालेगांव शहर में बरस से लोग गोविंदा ने प्यार, मोहब्बत, प्रेम के साथ, भाईचारे के साथ आपस में रह रहे हैं, लेकिन कोई बाहर से आता है और मालेगांव शहर की कौमी एकता, भाईचारा, एकता और अखंडता को तोड़ने की कोशिश करता है, जिसमें हम कभी भी उन्हें कामयाब होने नहीं देंगे। हम बार काउंसिल एसोसिएशन के सभी सदस्य एक साथ लड़ने के लिए तैयार है। आइए सुनते हैं उन्होंने क्या कहा अब तक न्यूज इंडिया से। सही मायने में गया है तो जो तहसीलदार है, कारपोरेशन के जो कोई अधिकारी है, उनके ऊपर सही मायने में गुना दाखिल करना चाहिए था, क्योंकि अथॉरिटी वो है, वकील अथॉरिटी नहीं है। वकील वेरिफिकेशन कुछ करता नहीं है। वकील सिर्फ क्या करता है, जब क्लाइंट हमारे पास आता है उसके डॉक्यूमेंट देखते हैं, डॉक्यूमेंट देखने के बाद में हम जो अथॉरिटी रहती है उनके पास में रखते हैं, और वो सब काम जो है अथॉरिटी का है, वकीलों का रहता नहीं। इसकी वजह से वकील कहीं आरोपी हो सकता नहीं है। अगर आप चलो अब आप हमारे पास कुछ डॉक्यूमेंट देते हैं, डॉक्यूमेंट देखने के बाद में हम वो डॉक्यूमेंट लेते हैं, वो फाइल आपके सामने पुटअप करते हैं जो अथॉरिटी रहती है। अभी उनका काम है वो सही है या गलत है, अगर वो उसमें क्यूरीज निकालते हैं तो हमारा काम रहता है क्यूरीज को हम कैसे क्या अच्छी से फिर से वहाँ रखा जाए। अगर क्यूरी निकलती है हम क्लाइंट को बोलते हैं कि तेरा ये डॉक्यूमेंट कम है, वो डॉक्यूमेंट हमको ला के दो। अगर वो ला के देता है तो ठीक है, नहीं ला के देते तो हम वो दाखिल नहीं करते। फिर उसके बाद में वो डॉक्यूमेंट वो जो अथॉरिटी देते हैं उसको अलाउ करना या रिजेक्ट करना है, वो उनका काम है, वकीलों का काम ये नहीं है। ये देखो, यहाँ हिंदू और मुस्लिम की कोई बात आ नहीं सकती। अभी हम बार रूम में आके अगर कभी देखेंगे, सब हिंदू मुस्लिम, लेडीज हिंदू मुस्लिम सब एक साथ में थे, और अपना मालेगांव शहर है, एक हिंदू मुस्लिम एक साथ में रहता है, इसमें कोई शक नहीं है। अभी कोर्ट के अंदर आपने देखा है
कि सब वकील लोग हिंदू भी थे और मुस्लिम भी थे। सब वकीलों ने एक ताकत दिखाई है और उस ताकत के हिसाब से हम आगे हमारे खालिद भाई के साथ में हम लड़ना चाह रहे हैं। उनको हम वो वकील भी हम उनको 100% न्याय देंगे और जो अथॉरिटी है उनको सही में सस्पेंड करना चाहिए। हमारे वकील के खिलाफ कोई प्रकार का यानी वो आरोपी उसको करना ही नहीं चाहिए, इसके खिलाफ है हम। आज आमचे मालेगाव वकील संघाची जी मीटिंग झाली त्यामध्ये आमचे मालेगाव वकील संघाचे सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट खालिद यांना ज्या पद्धतीने त्या रेशन कार्ड प्रकरणामध्ये त्यांची काही चुकी नसताना आणि कोणतीही प्रोसिजरल इन्क्वायरी न करता त्यांना जे आरोपी करण्याचा जो घाट घातला गेला आणि त्यांना आरोपी केलं त्याबद्दल चर्चा विनिमय करून त्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही मालेगाव वकील संघाची मीटिंग बोलवलेली होती। त्यामध्ये चर्चा अशा प्रकारे करण्यात आली की वकील म्हणून आम्ही ज्यावेळेस कार्य करत असतो त्यावेळेस आम्ही फक्त जे समोरून जे पक्षकार असतात आमचे ते आमच्याकडे जे कागद पाठवत असतात ते कागद आम्ही बघून त्या पद्धतीने त्यांचं प्रकरण तयार करत असतो आणि ते प्रकरण पुढे आम्ही जी कोणती ऑथॉरिटी आहे तिथे सबमिट करत असतो। त्यामुळे त्या प्रकरणाचं व्हेरीफाईड करणं, त्या प्रकरणाचे कागद व्हेरीफाईड करणं हे त्या कन्सर्न ऑथॉरिटीचं काम असतं आणि वकिलांनी फक्त ती माहिती पुरवण्याचं काम असतं आणि वकिलाला माहिती पक्षकार पुरवत असतो। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठं काही इरेग्युलरिटी आढळली तर त्याच्यामध्ये वकिलाचा कोणताही दोष नसतो। अशा असताना देखील जाणून बुजून आणि प्री प्लॅन करून एक प्रकारचा कुठला तरी पॉलिटिकल अजेंडा आणि पॉलिटिकल दबाव म्हणून हे प्रकरण आता सर्वसामान्यांपासून वकिलांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही याची गंभीर दखल घेऊन आमच्या सर्व वकिलांनी एकत्रित येऊन या गोष्टीचा निषेध केला आणि ॲडव्होकेट खालिद याच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत असा आम्ही ठराव केलेला आहे। पुढची भूमिका आम्ही हीच घेणार की जे आमचे वकील बांधव आहेत खालिद आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्व वकील बांधव आहोत आणि त्यांच्या सर्व लढाईमध्ये आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत। आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही याद्वारे सर्व ज्या काही सरकारी मशिनरीज आहेत मग ते तहसील असतील पोलीस असतील यांना एक निवेदन वजा इशारा देऊ इच्छितो की तुम्ही कारवाई करताना निपक्षपातीपणाने करा, कुठल्याही राजकीय दबावाखाली किंवा कुठलाही प्रोपोगंडा किंवा अजेंडा राबवायचा म्हणून तुम्ही कुणालाही काही कधी आरोपी करू शकत नाही। आणि आज हे प्रकरण वकिलांपर्यंत आलेलं आहे आणि वकील हे प्रकरण तडीस नेण्याची क्षमता ठेवतात हे सुद्धा आज आता इथून पुढे मालेगाव वकील संघ दाखवून देईल ही मी खात्री देतो। देखिए मैटर सबजुडिस है। देखिए वकीलों पे दबाव तो बताया जा रहा है, ये एक पॉलिटिकल स्टंट है, लेकिन जहाँ तक मालेगांव बार का ताल्लुक है पहले से हम देखते आ रहे हैं हम लोगों में बहुत एकजुट है। सियासत मध्य में क्या है उधर क्या, उससे वकीलों का कोई ताल्लुक नहीं। बाहर में हिंदू मुस्लिम सिख ऐसे सब एडवोकेट एक साथ रहते और चूंकि ये इनकी जो अटक किया गया अरेस्ट ये गैर जरूरी है, इलीगल है, इसलिए मीटिंग बुलाई गई थी और तमाम लोगों ने जो हमने उसके अंदर कुछ मेमोरेंडम देने का तय किए हैं और इस मामले में जो रिजोल्यूशन पास करने का है वो एकजुट से सभी ने तय किया और इंशाल्लाह होगा। तो हमारे वहाँ कोई एक कानून की नज़र से जो है जो गलती पुलिस ने की है वो हम कोर्ट को बताएंगे, लेकिन बाहर में जहाँ तक है जैसा आपने सवाल पूछे तो बाहर में कोई सियासत नहीं है। हम लोग सिर्फ देख रहे हैं कि भाई वकील पैरवी नहीं करेगा तो कौन करेगा, और जब वकील लोगों को तुम ऐसा बिला वजह अटक कर रहे हो उसमें तो बाकी के जो आम आदमी है वो डर जाएगी। और उस ताल्लुक से चूंकि खालिद साहब को जो अरेस्ट किया गया वो बेकायदेसर अरेस्ट किया गया, उनको बुलाया गया था, उन्होंने स्टेटमेंट दिए 3-4 बार, उनके अलावा और लोगों को बुलाया गया था। तो जो गलत तरीक़ेकार इस्तेमाल किया उसके खिलाफ हम लोगों ने मीटिंग ली, लेकिन चूंकि एक वकील को गलत तरीके से बनाया गया, अब वहाँ 4000 एप्लीकेशन में समझे 20 वकील है जिन्होंने पैरवी, क्या 20 को आप मुलजिम बनाओगे? जब वकीलों ने काम नहीं करना और उन्होंने गलत क्या किया ये बताना चाहिए ना। नहीं, ऐसा अभी तक नहीं हुआ, ये पहली बार हुआ। हे बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की वकिलाचं कामच आहे त्याच्या पक्षकाराची बाजू मांडणं, बरोबर। आता ही जी तक्रार आपण बघितली तहसीलदाराने दिली आणि दाखला जो इश्यू केलाय तो तहसीलदाराने इश्यू केला, म्हणजे परिस्थिती अशी झाली उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती झाली। आता जर समजा त्या दाखल्यामध्ये काही चुकीचं असेल बरोबर असेल तर ते तहसीलदाराने दाखला इश्यू नाही करायला पाहिजे होता। याच्यात वकिलाचा दोष काय आहे? वकिलाचं तर कामच ते आहे। वकिलाचं काय काम आहे? त्याच्याकडे आलेले कागदपत्र कोर्टापुढे पुटअप करणं
आणि त्याप्रमाणे आता ह्याप्रमाणे हजारो दाखले कोर्टात मिळालेले आहेत. कोर्टात पण अनेक लोकांनी दाखले काढलेले आहेत. कोर्टात पण अनेक लोकांनी अर्ज दिले, कागदपत्र दिले, कोर्टाने शहानिशा केली आणि त्याप्रमाणे ऑर्डर झाली. आता तहसीलदार साहेबांनी त्यांचं घोंगडं इतर लोकांवर टाकण्यासाठी हे आरोप करतात. आता मुळात वकिलाचा याच्यात काही दोष नाही. आणि आज आमची जी मीटिंग झाली, या मीटिंग मध्ये सर्वच्या सर्व वकिलांनी जाहीरपणे सांगितलं की वकिलाचा याच्यात काही दोष नाही, वकिलांनी त्याचं काम केलेलं आहे आणि त्याला खोटेपणाने तिथं अटकवलेलं आहे. आता डिफेन्स काय घेण्यात आला, अशिक्षित असून सही का बरं केली. अरे अनेक लोक अशिक्षित लोक आहेत, ते सह्या करतात, खूप लोक सह्या करतात. तुम्ही आजही त्या बाईला सांगितलं की सही कर, तर ती सही करेल. मग असं असताना सही का बरं केली म्हणून वकिलाला दोषी धरायचं, हे चुकीचं आहे. अनेक लोक असे आहेत की काही लोक ऍक्सिडेंटमुळे सही नाही करत, अंगठा देतात. इथं तर सही आहे, ती स्वतः कबूल करते माझी सही आहे. मग असं असताना वकिलाचा काही दोष नाही. केवळ आणि केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्या वकिलावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा गुन्हा मालेगाव वकील संघ कदापि सहन करणार नाही. म्हणून मालेगाव वकील संघाने सर्व आमच्या अध्यक्ष साहेबांसहित सेक्रेटरी साहेब पूर्ण बारच्या वतीने ठराव झाला की हा जो वकिलावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे याची शहानिशा केली गेली पाहिजे आणि त्या वकिलाच्या विरुद्ध 169चा रिपोर्ट देऊन त्याचा गुन्हा नाहीये असं पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. या मतावर आम्ही एकमत झालेलं आहे. राहिला दुसरा विषय, आमच्या मालेगाव वकील संघाचे सदस्य खालिद साहेब यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण नसताना, कारण नेमकं पोलिसांना SIT आणि FIR दाखल करणं याच्यातला नेमका फरक काही कळत नाहीये. SIT चौकशी होत असताना तिची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर जे काही चौकशीत निष्पन्न होईल त्यानंतर यथावकाश गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस असताना फक्त काहीतरी थातूरमातूर कागदांचा आधार घेऊन कोणाची तरी नावं टाकायची आणि त्यांना आरोपी म्हणून त्या ठिकाणी समाविष्ट करायचं आणि वकिलांचं मनोबल खच्चीकरण करायचं, हा अतिशय दुर्दैवी प्रकार हा मालेगाव शहरात घडते आणि तो निश्चितच मालेगाव वकील संघ अशा प्रकारे सहन करणार नाही. म्हणून आमच्या मालेगाव वकील संघाचे पदाधिकारी अध्यक्ष यांनी अतिशय ठोस भूमिका घेऊन या विषयाच्या मुळापर्यंत जाऊन जो मालेगाव शहराची मानहानी आणि बदनामी चालू आहे ती बदनामी दूर करण्यासाठी आणि मालेगाव शहराचं एक स्वच्छ आणि चांगलं जातीय सलोखा राखणारं शहर अशा प्रकारे प्रतिमा निर्माण करण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील राहू असंच मी या प्रसंगी सांगतो. आम्हाला निश्चितच कायदा समजतो. आम्ही कायदेशीर लढाईला आणि कायदेशीर प्रक्रियेला कोणत्याही प्रकारे विरोध करत नाहीत. SITची चौकशी चालू आहे, त्यांनी चौकशी निश्चित करावी, घटनेने अधिकार दिलेले आहेत, घटनेप्रमाणे चौकशी करावी. पोलिसांनी देखील SITचे नियम आणि निकष आहेत त्या आधारे कारवाई करावी, याला आमचं देखील समर्थन आहे. परंतु ज्या पद्धतीने कारवाई करतायत ती कारवाई चुकीची आहे म्हणून आम्ही निषेध करतोय. SITचा निषेध आम्ही करत नाहीये. एकदा पुन्हा संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला जाईल की वकिलांनी अशा प्रकारे काही भूमिका घेतली. आमचा SITला पोलीस तपासाला पूर्ण सहकार्य करायचा हेतू आहे. आम्ही वकील संघ देखील आम्ही कायदा जाणतो आणि आम्ही त्या प्रक्रियेला विरोध नाहीये, परंतु त्या प्रक्रियेच्या माध्यमातून ज्या निरपराध लोकांवर कारवाई करण्याचा जो डाव आखण्यात आलेला आहे त्याला आमचा विरोध आहे.